आषाढी एकादशी ही मोठी एकादशी मानली जाते आणि तिच्या खालोखाल 4 महिन्यानंतर येते तिची धाकटी बहीण कार्तिक एकादशी. आषाढी एकादशीला देव निद्रिस्त होतो आणि या एकादशीला परमात्मा जागा होतो. विठाला 4 महिन्याचा चातुर्मास असतो. आता काय काय केलं पाहिजे हे मला सगळं माहिती नाही, पण किमान 1 महिना तरी आपण काकड्याला जातो, म्हणजे नाही का, मंदिरात जागा आली तर नाही, जागा आली तर जातो काकड्याला. झोपायला वाकडा, खेळायला सत्याचा आकडा, तो काय करेल काकडा. रस्त्यावर मस्त गोधडीमध्येच आपला काकडा असतो, ऐकतो घरामध्येच. आजच्या दिवशी परमात्मा जागा होतो. आजच्या दिवशी पंढरपूरची ही एकादशी, पंढरपूरला सगळे भाविक भक्त जमा होत आहेत. आषाढीला जितका मोठा सोहळा असतो तेवढा नसतो, 4-5-10 लाख लोकांचा सोहळा असतो. आता सध्या पंढरपूरचा महिमान काही वेगळा आणि आगळा आहे. पंढरपूरमध्ये 5 गोष्टी विशेष आहेत. आवडे पंढरी, भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडली, या 5 गोष्टी विशेष. आता आपण पंढरपूरला गेलो आणि घरी जर आलो आणि एखाद्याने विचारलं पंढरपूरला जाऊन तू काय पाहिलं, आपण काय सांगतो, तिथली हॉटेल बरोबर म्हणजे बोलते का आपण जेवण हॉटेल नाही, आपण जेवणच जातो तिकडे हॉटेल काय